पहिल्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील पहिली कार पाहिली होती आणि मी तुम्हाला विचारलं होतं की भारतातील पहिली बाईक कोणती. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. नमस्कार, आपलं स्वागत आहे रुचित ऑन व्हील्सवर. या चॅनलमध्ये आपण गाड्या, बाईक्स यांचा इतिहास, टेक्नॉलॉजी आणि भन्नाट गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला तर मग बघूयात भारतातील पहिली मोटरसायकल कोणती, जी आली होती 1901 मध्ये. कुणाची? रॉयल एनफिल्डची 1.25 HP मोटरसायकल. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे तिचं इंजिन 239cc सिंगल सिलेंडर 1.25 हॉर्स पॉवर प्रोड्यूस करायचं. टॉप स्पीड जवळपास 40 km/h. त्याला गिअरबॉक्सच नव्हता, थेट बेल्ट ड्राईव्हने इंजिनपासून चाकांपर्यंत पॉवर पोहोचायची. डिझाईन दिसायला एका सामान्य सायकलसारखीच होती, पण तिला इंजिन लावलेलं होतं. त्या काळात सायकल देखील लक्झरी मानली जायची आणि अचानक इंजिन असलेली सायकल रस्त्यावर दिसली. लोक थक्क झाले. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. आज भारतात रॉयल एनफिल्डच्या अनेक बाईक्स आहेत, पण त्यातली तुमची फेवरेट कोणती? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच भन्नाट गोष्टी आपण दर आठवड्याला पाहणार आहोत. तर व्हिडिओज मिस नसेल करायचं तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील पहिली मेड इन इंडिया कारबद्दल बोलणार आहोत. तोपर्यंत राईड सेफ अँड स्टे क्युरियस.